Namaskar, good morning friends. Today we are going to learn the lesson from 4.1 from 11th standard English. The name of the lesson is History of English Drama, means इंग्रजी नाटकाचा इतिहास. In the beginning of the lesson there is given introduction. It is not important for us according to our examination. So let us avoid it, and after that let us study about the part which is going to ask in our exam. So let us start the main part of our today's learning. Here we see the elements of drama. How many are there elements of drama? There are 7 elements of drama. How many are there elements of drama? 7. किती आहेत नाटकाचे घटक? 7. One is plot, second one is characterization, third dialogue, fourth settings, 5 stage directions, 6 conflict and 7 theme. हे आहेत नाटकाचे 7 घटक. या 7ही घटकाचं मराठीमध्ये काय भाषांतर होतंय ते आपण पाहूया. प्लॉट म्हणजे कथानक. प्लॉट म्हणजे काय? कथानक. कॅरेक्टरायझेशन म्हणजे व्यक्तिचित्रण किंवा त्या नाटकात असलेली पात्र. तिसरा मुद्दा आहे डायलॉग. डायलॉग म्हणजे संभाषण, त्या नाटकात आलेली संभाषण. 4 क्रमांक आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे देखावा किंवा त्या ठिकाणी असलेलं नेपथ्य. 5वा क्रमांक आहे स्टेज डायरेक्शन्स म्हणजे रंगमंच दिग्दर्शन. 6वा मुद्दा आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. आणि 7वा आणि शेवटचा मुद्दा आहे थीम म्हणजे त्या नाटकाचा असलेला महत्त्वाचा विषय. मित्रांनो, या थीम मध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला काल्पनिक किंवा वस्तुनिष्ठ विषय घेऊन याची थीम मांडलेली असते. या थीम मध्ये सर्वसाधारणपणे अभिमान, आपल्या मनात असलेलं प्रेम, आपल्या मनात असलेला एखाद्या विषयाचा सूड अशा मूर्त किंवा अमूर्त कल्पना इथं याच्यावर आधारलेल्या असतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा. ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर. इंट्रोडक्शन टू इंग्लिश थिएटर हे जे इंग्रजी नाटकाचं जे थिएटर आहे याची प्रस्तावना आपण सुरुवातीला पाहणार आहोत.